सांगली जिल्ह्यामध्ये माजी मंत्री जयंत पाटील आणि माजी खासदार संजय काका पाटील यांच्यामध्ये वादाचा नवीन अंक सुरू झालाय। सांगली जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेमध्ये भाजपसह महायुतीचा करेक्ट कार्यक्रम केल्यानंतर जयंत पाटील यांनी एक मोठा दावा केलाय। माजी खासदार संजय काका पाटील यांनी पडद्यामागून छुपी मदत केल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलंय। यावरती आता संजय काका पाटील यांनी प्रतिक्रिया दिली। कुणाचं तरी राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्याच्या दृष्टीनं हे वक्तव्य केल्याची टीका संजय काका पाटील यांनी केली आहे। संजय काकांचे मी विशेष आभार मानेन, कारण काल संध्याकाळी आम्ही स्ट्रॅटेजी ठरवली आणि काका पलीकडच्या गोटात आम्ही जायच्या संदर्भात काही गोष्टी झाल्या, चर्चा झाली आणि त्याप्रमाणे त्यांनी तिकडे जाऊन तिकडच्या गोटातली माहिती देऊन आम्हाला जे मौलिक सहकार्य केलं ते विशेष वाखाणण्यासारखं आहे। त्यांना तिथं कट्टरता दाखवण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागल्या ज्या आमच्या अंडरस्टँडिंगच्या होत्या, पण त्यांचेही मी आभार मानतो। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी एक अतिशय कुचकट आणि दुसऱ्याचं राजकारण अडचणीत यावं या उद्देशातून त्यांनी एक माझ्यावर स्टेटमेंट केलं। मी जयंत पाटलांना हेच सांगू इच्छितो, तुमचा काळा इतिहास मला काढायला भाग पाडू नका। ज्यांनी विश्वासघाताचं राजकारण आयुष्यभर केलं आणि भाजपमध्ये येण्यासाठी काय काय चाललंय ते मला बोलायला लावू नका आणि कुठंतरी पार्टीमध्ये संभ्रमावस्था असावी अशा पद्धतीची चाल खेळी ती परत खेळू नका, या निमित्तानं त्यांना माझा इशारा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।